मला असं वाटायचं नवऱ्याबद्दल प्रेम असावं, पण नवऱ्याचा आदर म्हणजे हे टू मच झालं. द मोमेंट तुला असं वाटतं की मला प्रत्येक गोष्ट तुझ्याकडनं नाही मिळते आणि मग ते कमकुवतच रिलेशनशिप आहे, मग मी ते बाहेरच कोणाकडनं तरी फुलफिल करायचा प्रयत्न करते. इथंच कुठेतरी तो एक इनिशियल सिग्नल असतो की मला मिळत नाही तुझ्याकडनं जे मला मिळणं गरजेचं आहे. बरेचसे लग्न दोघांनी ऍडजस्टमेंट न केल्यामुळे की बाबा आता आपण इथे थांबू असं होतं. ऍडजस्ट करणं कंपल्सरी असतं माझ्यामध्ये, कारण नात्यांमध्ये 1760 गोष्टी असतील ज्याचा विचार केला जाईल, पण फायनान्स ही एक अशी गोष्ट असते की ज्याचा विचार कदाचित नाही केला जात. 80% जास्ती लग्न केवळ फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे तुटतात. बरीच जण अशी असतात की जे नात्यात असतात, एक रिलेशनशिप लॉंग टर्म त्यांना ठेवायचं असतं, पण या सगळ्यांमध्ये बाबू शोनाच्या पलीकडे न जाता फायनान्सेस बद्दल कधीच डिस्कशन होत नाही. एक व्यक्ती बिचारा सारखा सेव्ह करत राहतोय आणि एक मनमुरादपणे पैसे धळतोय. राहतं घर आहे की नाही हे हल्ली लोक बघतात, पण राहतं घराचं लोन आहे की नाही हे पण चेक करायला पाहिजे. लग्न करायच्या आधी एकमेकांचे करिअर गोल्स काय असतील हे पण कुठं ना कुठेतरी डिस्कस करणं खूप महत्वाचं आहे. वयाच्या 80व्या वर्षी मला असं नाही म्हणायचंय की मी ना सगळे पैसे माझ्या पोरासाठी साठवून ठेवलेले आहेत. त्याला कदाचित आपण साठवलेल्या पैशांची काही एवढं पडलेलंच नाहीये. मग मी आयुष्यभर पुढतच जगले, मी आयुष्यभर माझ्या प्रत्येक आशा आकांक्षांना मारतच जगले. अनेक नवरे असे असतील की ज्यांना कायम आवडतं की माझी बायको माझ्यापेक्षा एक स्टेप खालती असायला पाहिजे. तू विरुद्ध मी जर केली ना मेंटॅलिटी, तर तुला माझ्याबद्दल तू जळणारच. तो एक इनिशियल हनीमून पिरियड आपण म्हणतो, तो जेव्हा संपतो तेव्हा रियालिटी चेक बसतो आणि मग तिकडनं ताणतणावाला सुरुवात होते. नमस्कार, मी सी अक्षर रानडे. मस्त नवरात्र चालू आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना माझी बायको CA रचना रानडे आलेली आहे आणि आज आपण विषय असा आहे की नात्यामध्ये फायनान्सचं महत्व. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. चलिए सुरू करते हैं. एखाद्या नात्यात सर्वात महत्वाच्या असणाऱ्या 3 गोष्टी मला तू सांग. आय थिंक कुठल्याही नात्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं असायला पाहिजे विश्वास. मला माहिती आहे खरं तर माझ्याकडनं फायनान्स उत्तर येणं अपेक्षित आहे खरं तर, बट आय फील फायनान्स जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा एक शेड जास्ती विश्वास असणं जास्ती महत्त्वाचं आहे. बरीच नाती त्या एका फ्रंटवरती कुठं ना कुठेतरी डगमगायला सुरुवात होते. मग काही ठिकाणी असंही बघितलंय की ह्या कॉन्सेप्ट माझ्यासाठी खूप नवीन होत्या, बट ऑफिस हजबंड आणि ऑफिस स्पाऊस अशा पण मी काही कॉन्सेप्ट ऐकल्या. कारण असं म्हणतात की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जास्ती वेळ घालवता एखाद्या व्यक्ती बरोबर घराच्या कम्पॅरिझनमध्ये. सो त्या कुठेतरी हवेशा वाटतात का? पण कुठं ना कुठेतरी जर माझ्या मते नवरा आणि बायकोमधलं नातं जर खूप मजबूत असेल, तुम्ही जर एकमेकांना पूरक असाल, एकमेकांच्या ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या जर ओळखून एकमेकांशी वागत असाल, तर ह्या ऑफिस स्पाऊसची गरज भासणं ह्याचा संबंधच येत नाही माझ्या कुठे. नातं असावं, फ्रेंडशिप्स असू शकतात, पण ज्या फ्रेंडशिप्स आहेत त्या तेवढ्या ओपनली तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर डिस्कस करता आलं पाहिजे असं मला वाटतं. सो मग एखादा माझा मित्र किंवा एखादी माझी मैत्रीण जिच्याबरोबर मी गाणं हा विषय खूप चांगला कोरिलेट करू शकते, तो असणं हरकत नाहीये. पण लेटस्ट से तो मित्र असेल आणि मला छान वाटतंय त्याच्याबरोबर गाऊन, तर आय स्पेंड नाईस टाइम विथ हिम, मला छान मजा आली त्याच्याबरोबर, हे मी तुझ्याशी तेवढं ओपनली डिस्कस करता आलं पाहिजे. तो विश्वास आपल्या दोघांमध्ये पाहिजे. असं होऊ शकतो की कुठला तरी तिराईत व्यक्ती येऊन सांगतो की मला माहितीये का आज रचना दिसली होती. सो मग त्याच्यातनं तुझा जो पर्स्पेक्टिव्ह असेल माझ्याकडे बघायचा तो बदलू शकतो का? तर मे बी हो. सो आय थिंक विश्वास हा माझ्या मते अटमोस्ट प्रायोरिटीचा आहे कुठल्याही नात्यामध्ये. दुसरा आहे फायनान्स. कारण असे आपलेच मित्रमैत्रिणी आहेत, कारण आपण कॉलेजमध्ये एकत्र आहे, त्याच्यामुळे नावं नाही घेणार मी त्यांची, बट दोघं लेटेस्ट एक खूप चांगले क्वालिफाईड आहेत आणि नवरा फॉर अ चेंज प्रचंड उधळपट्टी करणार आहे. पण तो उधळतो कशात? तर रिअल इस्टेटमध्ये. म्हणजे आज हा फ्लॅट बघायला गेलो, हा फ्लॅट आवडला, आपण घेऊन टाकूयात. बरं, तेवढी घरची परिस्थिती नाहीये, मग आपण लोन काढून घेऊयात. मग आपण ना डाऊन पेमेंटसाठी ना तुझ्या आईबाबांनाच कन्व्हिन्स करूयात. मग बायकोच्या आईबाबांना कन्व्हिन्स करायचं की तुम्ही जरा डाऊन पेमेंटला मदत करा, आम्हाला हा फ्लॅट आवडलाय. आय डोंट थिंक दॅट्स अ गुड स्ट्रॅटेजी. त्याच्यामुळे
कुठलेही तुम्ही मोठे डिसिजन्स घेत असाल, मोठे गोल्स तुमचे जर असतील, तर नवरा बायकोंनी एकत्र मिळून हे गोल्स ठरवणं हे खूप गरजेचं आहे. आणि नात्यात तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची माझ्या मते इज आजकालची जी एक टर्मिनॉलॉजी आहे को पेरेंटिंग, तसं बिंग अ टीम मेंबर हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ना असं असतं की ऑफिसमधनं दोघंही थकून भागून येतात, पण मग शेवटी स्वयंपाकघरात मुलीनीच जायचं. तर असं नाही नसलं पाहिजे, कारण दोघं जर एकत्र एक रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत की घरात पैसे आणणं, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी दोघं घेत असतील, तर दोघांनी काही ना काहीतरी जबाबदाऱ्या घरच्याही वाटून घेणं गरजेचं आहे. मी असं अजिबात नाही म्हणत आहे की मग 4 पोळ्या कंपल्सरी तू लाटल्या पाहिजेत आणि 4 पोळ्या कंपल्सरी मी लाटल्या पाहिजेत. मी असं अजिबात नाही म्हणत आहे. बट लेट अस से जर स्वयंपाक मी करत असेल, जर म्हणते मी, त्याच्यामुळे हसू नकोस. सो जर स्वयंपाक मी करत असेल तर मे बी ताटं घेणं तरी तू करू शकतोस, किंवा जर मी स्वयंपाक करत असेल, मागचं आवरायला मी मदत करत असेल, तर मुलाचा अभ्यास तू घेणं गरजेचं आहे आणि आय एम ग्लॅड की तू करतोस. तिसरी गोष्ट मी जे म्हणलं ते, तुम्ही एक टीम मेंबर असता, तुम्ही दोघांची म्हणून टीम असते आणि तो संसार कुठल्याच ना तुझा एकट्याचा असतो ना माझ्या एकटीचा असतो. तो जर आपण एकत्र करायचा ठरवला तर ते खूप छान पद्धतीने होऊ शकतो. आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की या तिन्ही पॅरामीटर्समध्ये आय थिंक वी मेक अ गुड टीम. हो, पण या सगळ्या बाबतीत म्हणजे प्रेम कुठे आलं हे मला जरा सांग ना तू. म्हणजे प्रेम हा विषयच आला नाही, कारण तिन्ही गोष्टींमध्ये प्रेम इज का ते प्रेम फक्त लग्नाच्या आधी असतं, नंतर काही प्रेम उडत नाही. मला अपेक्षा नव्हती तू माझी अशी गुगली घेशील, बट येस, प्रेम असायलाच पाहिजे. माझ्या मते जो मी पहिला पॉईंट सांगितला ना, विश्वास, द मोमेंट तुला असं वाटतं की मला प्रत्येक गोष्ट तुझ्याकडनं नाही मिळते आणि मग तू ते कमकुवतच रिलेशनशिप आहे, मग मी ते बाहेरच कोणाकडनं तरी फुलफिल करायचा प्रयत्न करते, इथंच कुठंतरी तो एक इनिशियल सिग्नल असतो की मला मिळत नाही तुझ्याकडनं जे मला मिळणं गरजेचं आहे. मला जर तू भरभरून प्रेम देत असशील, मी जर तुला भरभरून प्रेम देत असीन, तर माझ्यामध्ये कुठेतरी बाहेर बघणं ही गरजच भासत नाही. सो आय थिंक दॅट इज टेकन. सो तू माझ्यावर गुगली टाकलेलीच आहेस, तर आता मी पण तुला प्रश्न विचारणार आहे. तुझ्या मते 3 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या? सो 2 गोष्टी तर तू सांगितल्यास. तिसरी गोष्ट मला महत्वाची अशी वाटते की एकमेकांबद्दलचा आदर. सो एकमेकांबद्दल आदर असणं खूप महत्वाचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, दुसऱ्याचे ओपिनियन ऐकून घ्यायची क्षमता पाहिजे प्रत्येकात. क्या बात आहे. बाकीच्या 2 गोष्टी तर तू ऑलरेडी चांगली उत्तरं त्याची दिलेलीच आहेस. तुझ्या आदरवाल्या पॉइंटलाच मी ॲडअप करीन आणि मी अगदी ऑनेस्टली हे आन्सर करते. माझं हे मत नव्हतं, कारण कधीच मला असं वाटायचं नवऱ्याबद्दल प्रेम असावं, पण नवऱ्याचा आदर म्हणजे हे टू मच झालं असं माझं पूर्वी होतं. की कारण आदर म्हणला ना की कुठेतरी सुपिरियरिटीची भावना येते. पण मी कुठे म्हणलं नवऱ्याचा ऐक ना. सो असं माझं एक पूर्वीचा थॉट प्रोसेस होता. तुझं कौतुक करणार आहे, सो बी पेशंट. सो पूर्वी मला असं नव्हतं काही, बट काही घटना घडल्या आपल्या आयुष्यामध्ये आणि अनेक कपल्समध्ये अशा काही ना काही घटना येत असतील जिथे एक मला कोणीतरी आधार हवा आहे ह्याची एक गरज जाणवते. आणि काही घटनांमध्ये असं लक्षात येतं, प्रकर्षाने लक्षात येतं की बाकी ऑफिस आणि अमुक तमुक सगळं आहे, पण शेवटी घरचा माणूस हा घरचा माणूस असतो. आणि ज्या पद्धतीने तू मला तेव्हा सपोर्ट केलंस, तेव्हा आय थिंक तुझ्याबद्दलचा एक आदर की काहीही सर्कमस्टन्स येऊ दे, आयुष्यात काहीही घडू दे, मी तुझ्याबरोबर आहे, हा जो एक तू मला विश्वास दिलास, तो म्हणजे भलेही आपलं लव्ह मॅरेज आहे, आपण एकमेकांना 11वी-12वी पासून ओळखत होतो, पण ते कॉलेजमधलं प्रेम जे एक मजेसाठी असतं कुठंतरी, बट एक रिस्पॉन्सिबली स्टँडिंग बाय माय साईड जे असतं ते तू करून दाखवलंस तेव्हा. सो तो एक आदर नक्कीच तुझ्याबद्दलचा तेव्हा निर्माण झाला. मी आजकाल असं बघतो की बरेचसे लग्न हे दोघांनी ऍडजस्टमेंट न केल्यामुळे की बाबा आता आपण इथे थांबू असं होतं. सो त्याबद्दल तुझं काय मत आहे? ऍडजस्ट करणं कंपल्सरी असतं माझ्यामध्ये, कुठल्याही नात्यामध्ये कंपल्सरी असतं. आई आणि मुलीचेही 100% थॉट्स मॅच होतील असं माझं मत नाहीये. आई वडिलांचे म्हणजे माझे आणि वडिलांचे 100% थॉट्स मॅच होतील असं नाही. आता सपोज मला एखादी वडिलांबद्दलची गोष्ट आवडत नाही म्हणजे काय मी काय घरातनं निघून जाणार का? तर असं मी नाही करत. माझीच आई आहे, माझेच वडील आहे म्हणल्यावर मी ते ऍडजस्टमेंट करून माझ्या आई वडिलांबरोबर राहत असते. तीच मेंटॅलिटी, तोच थॉट प्रोसेस जर आपण सासरी पण आणला की 100% मला नाही, मलाही तुझ्या 100% गोष्टी पटणार नाहीत, मलाही माझ्या सासूबाईंच्या माझ्या सासऱ्यांच्या 100% गोष्टी नाही पटणार आहेत आणि तुम्हा सगळ्यांनाही माझ्या 100% गोष्टी पटणार नाहीत. सो आपण जसं अकाउंटिंगमध्ये डेबिट आणि क्रेडिट म्हणतो तसं
किती क्रेडिट्स येत आहेत आणि किती डेबिट्स येत आहेत हे बघायला पाहिजे. जर डेबिट्स खूप जास्ती होत असतील क्रेडिट्सपेक्षा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 10 पैकी जर मला 9 गोष्टी पटतच नाहीये तुमच्या, मग समथिंग इज गोइंग टेरिबली रॉंग, काहीतरी खूपच जास्ती चुकतंय. पण 10 पैकी 1, 2, 3 गोष्टी न पटणं हे ओके असलं पाहिजे. आपण त्याच्याबद्दल तुम्ही काही गोष्टी सोडून द्यायला शिकला पाहिजेत. कारण मी जसं म्हटलं तुझी आणि माझी टीम आहे आणि आपण एकत्र संसार करतोय, तसं माझ्या मते एक मोठी टीम तू, मी, माझे म्हणजे तुझे आई बाबा आणि आपला मुलगा, ही एक आपली मोठी टीम आहे. सो जर प्रत्येकाने एकमेकांबरोबर ऍडजस्ट करून काही गोष्टी सोडून दिल्या, काही गोष्टी एकमेकांना आधार देऊन थांबलं, तरच त्याच्यात मजा आहे, नाही का? नाहीतर 5 जणही जर तुम्ही एकमेकांशी ऍडजस्ट नाही करू शकत असाल तर मग व्हॉट्स द पॉइंट. म्हणजे तुम्ही करिअरमध्ये खूप पुढे गेला पण फॅमिलीमध्ये तुम्ही 5 जण पण एकत्र जर राहू शकत नसाल तर आय थिंक दॅट विल बी अ बिग फेल्युअर. सो ऍडजस्ट करता आलंच पाहिजे. आत्ता आपण ऍडजस्टमेंट्स बद्दल बोललो, अग्रीड. बट अनेक वेळेला काय होतं माहितीये का, की जसं मी आता उल्लेख केला, आपलं लव्ह मॅरेजच आहे. आपण दोघांनी, असं माझं मत आहे, दोघांनी डोळस प्रेम केलं. कारण काही वेळेला काय होतं ना, की भावनाच्या भरात आपण प्रेम करून बसतो, की म्हणजे असं फुल फिल्मी एक पगडा असतो, की बॉलिवूडमध्ये कसं दोघांनी जाऊन पळून जाऊन लग्न केलं किंवा काय. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? कारण मी तुला म्हटलं तसं अनेक वेळेला काय होतं माहितीये का, नात्यांमध्ये तू म्हटलं असं प्रेमाचा विचार केला जाईल किंवा ऍडजस्टमेंटचा विचार केला जाईल, काय अजून 1760 गोष्टी असतील ज्याचा विचार केला जाईल. पण फायनान्स ही एक अशी गोष्ट असते की ज्याचा विचार कदाचित नाही केला जात कपल्सकडनं. लग्न झाल्यानंतरच बोलतेस का आधीच बोलतेस? आधीच पण म्हणू शकतो आपण. इनफॅक्ट लेट अस से लव्ह मॅरेज आहे, त्याच्या आधी मग आपण कुठं राहायचं, मग एकत्र राहायचं का वेगळं राहायचं किंवा काय भरपूर प्रश्न येतात डोक्यात. पण तुझी काय रे ॲटिट्यूड आहे लाईफकडे बघण्याची, किंवा तुझे काही फायनान्शियल गोल्स आहेत का? तुला तुझं नवीन घर घेण्याची कितपत क्रेज आहे? तुला नवीन गाडी घेण्याची कितपत क्रेज आहे? तू काही गोल्स ठेवलेले आहेत का? हे असं कोणी विचारतं का, किंवा हे विचारलं पाहिजे का तुझं? असं काय इफ यू वॉन्ट टू गिव्ह सम इनपुट्स. नाही, निश्चितच हे विचारलंच पाहिजे. कारण तुमच्या गरजा काय आहेत हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुमचं पॅशन काय आहे, तुम्हाला काय काय अचीव्ह करायचंय हे पण खूप महत्वाचं आहे. सो माझ्याकडे समजा लग्न व्हायच्या आधी 4 व्हीलर नव्हती. सो मला जर 4 व्हीलर आधी घ्यायची असेल, सो माझं हे प्रायोरिटी नंबर 1 असेल की मला 4 व्हीलर घ्यायची आहे. पण माझं घर होतं, सो मला घराची प्रायोरिटी कधीच नव्हती. सो तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुमच्याकडे आत्ता काय आहे, त्यावर ह्या गोष्टी खूप डिपेंड करतात. त्याचप्रमाणे तुझ्या गरजा काय आहेत त्याही खूप महत्वाच्या आहेत आणि त्या गरजा मॅच होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपल्या घरात 2 जण होता आणि 1 BHK फ्लॅट आहे आणि तुला एकदम 4 BHK फ्लॅट पाहिजे, तर हे काय, हे मॅचच होणार नाही. सो आय थिंक आमच्याबद्दलच थोडंसं जर सांगायचं झालं तर यांनी आता राईटली सांगितलं असं की अशी काही फॅन्सी 4 व्हीलर वगैरे नव्हती ह्याच्याकडे आमचं लग्न झालं तेव्हा. इनफॅक्ट घर पण तुझं स्वतःच तुझ्या नावावर नव्हतं. पण ते होतच, म्हणजे एकत्र राहत असल्यामुळे. म्हणजे बघ, हे असं असतं बघा आमच्या घरी. सगळ्यांना वाटतं की नवरे गप्प बसतात आणि बायका उगाच बोलत राहतात, असं अजिबात नाही. तुझ्या नावावर नव्हतं म्हणून मी बोललो. पण तुझ्या वडिलांचं होतं ना, म्हणजे आपलंच झालं ना. एक्झॅक्टली. बट हा तुझा अप्रोच झाला की तुझ्या वडिलांचं घर हे तुझं घर आहे. माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत की ते म्हणतात तुझ्या वडिलांचं घर आहे, तुझ्या वडिलांचं घर आहे, ते आपलं घर नाहीये. आणि त्याच्यामुळे आपलं लग्न झाल्या आपण आपलं वेगळं घर थाटायला पाहिजे. आता हे डिस्कशन्स माझ्या मते लग्नाच्या आधी होणं खूप गरजेचं असतं. तू विचार असा कर की सपोज आपण लग्नाच्या आधी ह्या गोष्टी बोलल्या नसतो, जे आपण थँकफुली बोललो होतो, खूप क्लिअर होते मी पण की हो, मी तुझ्या घरी येऊन राहणार, तुझं घर इज इक्वल टू तुझ्या आईबाबांचं घर, ह्याची माझ्या माइंडमध्ये क्लॅरिटी होती. पण जर ही माझ्या माइंडमध्ये क्लॅरिटी नसती आणि तू विचार कर की लग्न झाल्या मी तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला सुरुवात केली असती की हे काय, आपण इथं सदाशिव पेठेत 1 BHK मध्ये राहतोय, शेवटी तुझ्या आईबाबांचंच घर आहे, आपलं कुठं घर आहे हे. तुला जर मी सारखी डोक्याशी जर भुणभुण केली असती तर कुठं ना कुठं तरी इथनच नात्यांमध्ये एक ना तणाव निर्माण होण्यासाठी एक सुरुवात होते. आणि मग आपलं म्हणजे आपण म्हणतो ना अंथरूण पाहून हातपाय पसरावे, तर ते अंथरूण स्ट्रेच करण्याची मग कुठेतरी एक सुरुवात होते की पगारच एवढा आहे मुळात, पण मग घर बायको म्हणतेय ना जाऊ देत, आता एक घर घेऊनच टाकूयात, मग त्या EMIच्या जाळ्यात अडकणे, ही सुरुवात कुठंतरी होते. सो माझ्या मते ना लग्न ठरवायच्या आधी किंवा इव्हन लव्ह मॅरेज असेल तरी माझ्या मते नवरा बायकोंनी हे एकमेकांना विचारणं प्रचंड गरजेचं आहे की तुझी फायनान्सेस बद्दलची संकल्पना काय आहे, की तुला घर हवंय, घोडा हवाय, गाडी हवी आहे, हे सगळं विचारणं प्रचंड महत्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबरच माझ्या मते एक सेव्हिंग्ज ॲटिट्यूड काय आहे हे पण कळणं खूप महत्वाचं आहे.
फॉर एक्झाम्पल तू माझं कायमच कौतुक करत असतोस त्या बाबतीत, म्हणून मीच परत करून टाकते की मी शॉपिंग फ्रीक नाही आहे. म्हणजे बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं होतं की काय, नवीनच मला कळालेलं आहे की 18,000 रुपयाची एक पर्स, असं मी आजपर्यंत कधीच नाही केलेलं आहे. कौतुक कर अक्षय, यू हॅव अ चान्स. नाही केलेलं आहे. ओके, किंवा विचार करतो नाही आहे माझ्याकडे. किंवा म्हणजे असं काहीतरी प्रचंड फॅन्सी ब्रँड आहे कुठला तरी, त्याचा एक कोट आणला किंवा त्याचे काही कपडे आणले 40-40, 50-50 हजाराचे. सो हे परत ना माझी खर्च करण्याची एक ॲटिट्यूड दाखवतं. सो तू असा विचार कर, सपोज तुझा पगार 50,000 असता जेव्हा आपलं लग्न झालं, तेव्हा तुझा पगार 50,000 आहे, माझा पगार लेटस आहे तेव्हा असा 40-50 हजार असेल, पण माझी शॉपिंगच 50,000ची असेल महिन्याची, तर कसं भागणार आहे? शक्यच नाहीये भागणं. सो तेव्हा माझ्या मते कुठल्याही नवरा बायकोने एखाद्या रिलेशनशिपमध्ये एंटर करण्याच्या आधी मी म्हटलं असं काय अपेक्षा आहेत, काय आकांक्षा आहेत, खर्च करण्याची एक ओव्हरऑल मेंटॅलिटी काय, हे बोलणं खूप गरजेचं आहे. कारण हे न बोलता जर एका नात्याची सुरुवात केली तर पहिला तडा, पहिला स्ट्रेस तिकडनंच निर्माण व्हायला सुरुवात. आणि तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? पण तुला मी जे गोष्टी आवडी तुझ्या आवडीची ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तू खूप खर्च करू शकतेस, तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? बरोबर आहे, मान्य. म्हणजे मला टेक्नॉलॉजी प्रचंड आवडते. सो मी आयफोन जेव्हा मी वापरत होते तेव्हा मी आय वॉच घेतलं होतं. आता मी सॅमसंग वापरते. मी सॅमसंगचं घड्याळ घेतलेलं आहे, फोल्ड फोन घेतलेला आहे. आम्ही दुकान मांडू शकतो मोबाईल फोनचं. सॅमसंग, तुम्हाला जर मला ऍडव्हर्टाइजमेंट केल्याबद्दल काही पैसे द्यायचे असतील तर युअर मोस्ट वेलकम. सो या दोघांचे म्हणजे आता माझा फोनच साधारण 1.5 लाखाचा फोन आहे. पण जेव्हा आपला तेवढा पगारच नव्हता, जेव्हा आपली तेवढी ताकद नव्हती, तेव्हा मी हे काहीही शौक केलेले नाहीयेत, हे पण तू मान्य करशील. आज सुदैवाने आपण दोघं चांगलं एक डिसेंट इनफ कमवतोय. आणि मग असं केल्यानंतर आपण जो एक 50-30-20चा रूल जो आपण आपल्या चॅनलवर पण मांडलेला आहे की 50 जे काय तुम्ही पैसे कमवता त्यातले 50% तुम्ही गरजांसाठी तुम्ही खर्च करू शकता. 30% तुम्ही तुमच्या आशा आकांक्षांसाठी खर्च करता आले पाहिजेत आणि 20% तुम्ही बचत केलीच पाहिजे, तुम्ही पैसे गुंतवलेच पाहिजेत. आता 30% आशा आकांक्षांसाठी का? कारण वयाच्या 80व्या वर्षी मला असं नाही म्हणायचंय की मी ना सगळे पैसे माझ्या पोरासाठी साठवून ठेवलेले आहेत आणि तो उद्या जर खूप माझ्यापेक्षा हुशार, आपल्यापेक्षा हुशार निघाला आणि खूप पैसे कमवायला लागला आणि त्याला कदाचित आपण साठवलेल्या पैशांची काही एवढं पडलेलंच नाहीये, तो म्हणेल ठीक आहे ना, मी त्याच्यापेक्षा जास्ती कमेन. मग मी आयुष्यभर कुढतच जगले, मी आयुष्यभर माझ्या प्रत्येक आशा आकांक्षांना मारतच जगले. तसं मला नाही करायचंय आणि म्हणून 50-30-20 रूल जो मी सांगितला तो खूप महत्वाचा आहे. आता आपलेच काही मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्यात नवरा एक बिचारा तो फक्त सेव्ह करत राहिलेला आहे, अशी उलटी उदाहरणं पण आहेत. हसू नकोस, त्या व्यक्तीला कळेल कोणाबद्दल बोलतोय आपण. सो आता ती सपोज आहे, तिला प्रत्येक वेळेलाच आता आपण हे जरा ट्राय करून बघूया, तिथे खर्च केला, दुसरीकडे मग काय शॉपिंग दर महिन्याला करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय चैन नाही पडत. किंवा एक ट्रिपहून परत आला ना की परत तिच्या प्रवासावरतीच परत, आता किती दिवस झाले आपण फॉरेन ट्रिप केलीच नाहीये, मग आता फॉरेन ट्रिप करायला पाहिजे. किंवा म्हणजे गाड्यांमध्ये सुद्धा असं, म्हणजे 3 वर्ष झाली आपण तीच कार वापरतोय, असेही आपण प्रसंग बघितलेले आहेत. तर एक व्यक्ती बिचारा सारखा सेव्ह करत राहतोय आणि एक मनमुरादपणे पैसे उधळतोय, हे जर आपण बघितलं तर आय थिंक हे कुठेतरी एक इम्बॅलन्स होतो. अजून सुद्धा माझा एक, तू ओळखतोस 100% आपला मित्र आहे, तर त्याला ना म्हणजे असं कसिनोत जाऊन खेळायचा शौक आहे. आता ते म्हणजे मी तर वेडीच झाले होते, मी त्याच्याबरोबर आता गेले होते आणि अक्षरशः तो म्हणलं किती रुपये, आपण 2,000 रुपये खर्च करूयात. तर तो म्हणला तू बावड आहेस का, 2,000 रुपयात काय होणार आहे? म्हणलं अरे मी नाही कसिनोमध्ये, मी पहिल्यांदा आली आहे म्हणलं आयुष्यात, मला फक्त बघायचं आहे हे नक्की काय असतं. 2,000 पेक्षा मी नाही उधळू शकत जास्ती पैसे. म्हणलं इथे 30-40 हजाराच्या खालती होतच नाही काही. आणि त्याची बायको माझ्याकडे अशी बघत होते की आमच्याकडे असंच असतं, दर महिन्याला हा खर्चच असतो आमचा, म्हणजे मोठा खर्च असतो कसिनोमध्ये जाऊन खेळणे. सो एवढा जर स्टार्क डिफरन्स असेल दोघांच्या पैसे मॅनेज करण्यामध्ये, दोघांचे पैसे उधळण्यामध्ये, तर मी म्हणलं असं पुढे जाऊन कुठं ना कुठं तरी त्याची गंमत होऊ शकते. तर दोघांनी एकमेकांबरोबर डिस्कस करायला पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे इतक्या 1760 गोष्टी डिस्कस करतो, तर फायनान्स हा विषय का नाही डिस्कस करू? ह्याच्याशिवाय माझ्या मते गाडी स्मूथली नाही चालू शकत. पण याच्यात कुठेतरी तुला फायनान्शियल प्लॅनिंग हवं किंवा त्याचं महत्व काय असं तुला 100% म्हणजे जे आपण करतो की महिन्यातनं एकदा तरी, आता ठीक आहे आमचा व्यवसाय असल्यामुळे आमचे फायनान्सेस टॅलीमध्ये आहेत, पण पूर्वी जेव्हा नव्हतं एवढं काही, तेव्हा आम्ही एक्सेलमध्ये एक एक्सेल शीट केली होती आणि एक्सेल शीटमध्ये सगळं मांडलेलं होतं
की आज किती आपल्या दोघांकडे पैसा आहे, आणि हा पैसा तुझा आणि माझा नसतो. अनेक माझ्या मैत्रिणी असं म्हणतात माझा पैसा माझा, ह्याचा पैसा पण माझाच. तसं नाहीये, जोक सपाट, पण हा आपला पैसा असतो. ॲज अ टीम आपला तो, एक ॲज अ फॅमिली आपला तो पैसा असतो. तुम्ही जर तुमच्या काय आशा आकांक्षा आहेत त्या म्हणजे गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग, परत की मला रिटायरमेंटसाठी अमुक पैसा लागणार आहे, मला पोराच्या शिक्षणासाठी एवढा पैसा लागणार आहे, पोरीच्या शिक्षणासाठी एवढा लागणार आहे, पोरींच्या मॅरेज लग्नासाठी एवढे पैसे लागणार आहेत, हे किंवा माझ्या फॉरेन ट्रिप्ससाठी मला एवढे पैसे लागणार आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित मांडलेलं असेल आणि तुम्ही एकत्र ॲज अ टीम तिकडे ते गोल्स मीट करण्याकडे आधी लक्ष दिलं आणि मग पैसे खर्च केले, तर आय थिंक खूप सुसह्य होतील गोष्टी. छान छान इझिली प्रवास पुढे सुरू राहील. म्हणजे थोडक्यात आपल्या गरजा ओळखून गरजेला महत्व देऊन करेक्ट उधळपट्टी कमी होऊ शकते. हो, म्हणजे जे आपण दोघांनी फॉलो केलं अक्षय, म्हणजे थोडक्यात की लेट्स से माझ्याकडे कार आहे पण मला एखादी मोठी कार पाहिजे. करेक्ट. सो आपण ओलानी जाऊ शकतो मोठ्या कारमधनं. सो आपल्याला घ्यायची काय गरज आहे, प्लस पुण्याचं ट्रॅफिक. एक्झॅक्टली. नाही म्हणजे मी मगाशी म्हणत असेल जसं आपण आपल्या संसाराच्या सुरुवातीला केलं. आता सोपी गोष्ट सांगायची तर आमच्या जुन्या घरी एक सोफा पण नव्हता. करेक्ट. आमच्या जुन्या घरी फ्लॅट स्क्रीन टीव्ही पण नव्हता. आमच्या घरी झुंबर किंवा असे काही फॅन्सी लाइटिंग काहीही नव्हतं. लग्नाचे पहिले 10 वर्ष आम्ही फक्त इन्कम चांगलं असलं पाहिजे, सेव्ह चांगलं झालं पाहिजे, आणि आमचे जे जे गोल्स आम्ही एकत्र बसून जे ठरवले होते ना ते खूप मेटॅक्युलसली फॉलो केलं. खूप शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही गुंतवणुकी केल्या आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळतंय. की आज जर आम्हाला वाटलं की नाही आज आपल्याकडे झुंबर काय स्मार्ट लाइटिंग पाहिजे जे माझा व्हॉइस कमांड घेऊन चालू होईल, आज तेही आपण करतोय. आणि ते अचीव्ह केल्याचा जो एक वेगळा आनंद असतो ना तो खूपच वेगळा असतो. हे आज आपण आपल्या दोघांनी आपल्या ताकदीवर हे करून दाखवलंय, ते एक वेगळीच मजा आहे. आय फील सो. या गोष्टीमध्ये क्रेडिट कार्ड किंवा सहज जे लोन मिळतं आणि लोक सगळं घेत जातात, याबद्दल तू काय सांगशील? पर्सनल लोन घेणं तर गुन्हाच असं मी म्हणते. अजिबातच नाही घेतलं पाहिजे. दॅट इज इक्वल टू तुम्हाला फायनान्सेस मॅनेज करताच नाही आले तुमचे. क्रेडिट कार्ड माझ्या मते वापरणं वाईट नाही. मी स्वतः वापरते, तूही वापरतोस. पण परत क्रेडिट कार्ड ओव्हर यूज करणं, किंवा काही माझे मित्रमैत्रिणी आहेत की जे ना असं करतात की लेटस से 1 लाख रुपयाचं लिमिट आहे, पूर्ण 1 लाख लिमिट वापरलं, मग भरायला पैसेच नाही आहेत. मग ते बघतात मिनिमम बॅलन्स किती भरायला लागतो, ते मिनिमम ड्यू अमाऊंट किती आहे, लेटस से 20,000 तर भरायलाच लागतात. बरं तेवढे तर भरून टाकू, मग पुढे बघता येईल. हे चुकीचं आहे. इथनं तुम्ही तुमचे फायनान्सेस स्पॉईल करायला सुरुवात करता. सो परत सगळंच जर मापात केलं ना, आयुष्यातली माझ्यामध्ये कुठलीही गोष्ट आहे, फायनान्सेस म्हणा, डाएट म्हणा, लाईफस्टाईल म्हणा, रिलेशन म्हणा, सगळं जर तुम्ही एक मापात करू शकला तर आय थिंक सॉर्टेड आहे. आणि लोन किंवा कोणाकडनं उसने पैसे घेतले नाहीच ना, मी ते मगाशीच उदाहरण सांगितलं. त्याच्यामुळे नातं तुटू शकतं का? किंवा जर नात्यात गोष्टी माहीत नसतील तर त्याचे काय परिणाम होतात? मला एकदम आत्ता अचानक आठवलं, आपण सद्गुरूंच्या आपण एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिकडे आपल्याला एक झिम्बाब्वे का आफ्रिकनच कंट्री होती कुठली तरी, तिकडे एक माणूस भेटला होता आपल्याला आणि त्याचा ना फायनान्सचा चॅनल आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी ते मला पुस्तक दाखवलं की त्या आफ्रिकन कंट्रीमध्ये त्यांनी स्टॅटिस्टिकल सर्व्हे केला होता त्याचा, आणि 80% जास्ती लग्न केवळ फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे तुटतात, हे त्यांनी त्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि त्यांनी दाखवलंय पुस्तक, मी ते बघितलेलं आहे. त्यांनी त्याचा डेटा कलेक्ट केला होता आणि त्याच्यावरनं त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. तर माझ्या मते आफ्रिकेसारखा कंट्रीत जर 80% असेल तर भारतात टक्केवारी आज आपण, कारण काही अनालिसिस नाही केला म्हणून मला माहित नाही, पण आपल्याकडे पण का नाही 100% फायनान्स हा एक फॅक्टर असूच शकत असेल नात्यांमध्ये ताण पडण्यासाठी. कदाचित कावळा बसायला आणि फांदी तुटायलाचं कारण वेगळं असेल, पण त्याचा स्ट्रेस जो सुरुवात होते तो फायनान्सेसमुळे नक्की होऊ शकते. सो त्याच्या बाबतीत ट्रान्सपरंट असणं आणि नियंत्रण असणं खूप महत्वाचं. सो मला याच्यात एक ऍड करायचं आहे की रिसेंटली मी 1-2 लोकांकडे असं बघितलं, माझ्या मित्रांमध्ये पाहिलं की मित्राच्या वडिलांची डेथ झाली आणि त्याच्या वडिलांनी कोणाकडनं पैसे उसने घेतले होते हेच त्याला माहित नव्हतं. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की घरातल्या सगळ्यांना की आपण कोणाकडनं लोन घेतली आहे, आपण कोणाला लोन दिली आहे, हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. कारण जर ते कोणालाच घरातल्या माहिती नसेल तर एखाद्याच्या घरी जर असा वाईट प्रसंग घडला तर काही दिवसानंतर अचानक लोक उभी राहतात आणि पैसे मागायला लागतात. तर त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? सो माझ्या मते बरीच जण अशी असतात की जे नात्यात असतात, एक रिलेशनशिप लॉंग टर्म त्यांना ठेवायचं असतं, पण या सगळ्यांमध्ये बाबू शोनाच्या पलीकडे न जाता फायनान्सेस बद्दल कधीच डिस्कशन होत नाही. आणि जे माझ्या मते खूप चुकीचं आहे,
जर तुम्ही एक सिरियस लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्हाला पुढे मागे जाऊन लग्न करायचं आहे एकमेकांशी, तर माझ्या मते ह्या गोष्टी खूप बोरिंग वाटू शकतात तेव्हा, पण याच गोष्टी खूप कामाला नंतर येतात, हेही अप्रिशिएट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी CA झाले, पण जर तुला मी सांगितलं नसतं की मला नोकरी करायची इच्छाच नाहीये, लेट असे ॲज अन एक्झाम्पल, जी मला होती अर्थात, लग्न झालं आपलं, लग्न झाल्यानंतर मी म्हटलं मला नाही करायची नोकरी. आता तू तुझी काहीतरी गणितं सपोज मांडली असतील की लेट असे लग्नानंतर मी घरात 20-30 हजार आणणार, ही घरात 20-30 हजार आणणार, असं करून आपलं घर चालेल, तर त्यांनी कुठेतरी कॉन्फ्लिक्ट्स येऊ शकतात असं माझं मत आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला लग्न करायच्या आधी एकमेकांचे करिअर गोल्स काय असतील हे पण कुठं ना कुठेतरी डिस्कस करणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मते मुलींना आज समाजात तो एक लिवे असतो की मला नाही करायचंय. लग्नाच्या आधी करिअर गोल्स काय असतील तुमचे हे एकमेकांना एक्सप्रेसली सांगणं खूप महत्त्वाचं आहे. अदर दॅन दॅट, मगाशी मी म्हटलं असं लोन्सच्या संदर्भात सुद्धा अगेन कितपत लोक सांगतील हे मलाच डाऊट आहे, पण जर लेटेस्ट माझ्यावरती खूप मोठं एखादं लोन आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. आपल्याच ओळखीच्यांपैकी असं झालेलं आहे की खूप स्ट्रेस्ड असतात अचानक, म्हणजे एखादी मुलगी खूप नॉर्मल आहे, हॅपी गो लकी आहे, अचानक स्ट्रेस लेवल तिच्यामधली आपल्याला जाणवायला लागते, फरक दिसायला लागतो, कुठे ना कुठेतरी बोलण्यामध्ये कामामध्ये फरक दिसायला लागतो. आणि मग नंतर जेव्हा आपण थोडं खोदून विचारतो तेव्हा कळतं की मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडनं लोन काहीतरी किस्सा झालेला आहे, किंवा तिच्या एखाद्या मित्राने लोन घेतलेलं आहे, ते फेडण्यासाठी तिने तिचा पगार रिकामा केलेला आहे. आणि हे रिलेशनशिपमध्ये नसताना सुद्धा किंवा असताना सुद्धा दोन्ही गोष्टी घडू शकतात. सो अशा काही लोनच्या जर काही उलाढाली झाल्या असतील तर हे माहीत नाही कितपत ट्रान्सपरंटली लोक एकमेकांना सांगतील, बट आयडियल सिच्युएशन मध्ये सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सो मी आता तुला जसं म्हटलं की लग्नाच्या आधी आयडियली लोनची सिच्युएशन काय ही बोलली गेली पाहिजे, करिअर गोल्स बोलले गेले पाहिजेत, ते सोडून अजून काही तुला वाटतं अजून काही बोललं गेलं पाहिजे? हा, म्हणजे घरातली परिस्थिती काय आहे तेही महत्वाचं आहे. समजा मला 1 लाख रुपये पगार आहे, पण माझा घरच्यांच्या गरजा भागवण्यातच खर्च 90,000 होणार असेल, तर मी 10,000 करणार काय? सो हेही खूप महत्वाचं आहे की या गोष्टी पण माहिती असल्या पाहिजेत रिलेशनशिपमध्ये असताना. आणि जर तुम्हाला खरंच पुढे जाऊन लग्न करायचं असेल तर, कारण की नुसतं 1 लाख रुपये कमवून उपयोग नाही. किंवा सिंपल उदाहरण म्हणजे घर, राहतं घर आहे की नाही हे हल्ली लोक बघतात, पण राहतं घराचं लोन आहे की नाही हे पण चेक करायला पाहिजे. याचं कारण त्याचा हफ्ता किती आहे, काही वेळेला असं होतं की किंवा लोनची एकूण अमाऊंट किती आहे. सो हे पण खूप जास्त मॅटर करतं असं मला वाटतं. आणि घरात नक्की किती कमवते लोक आहेत, बिझनेस असेल तरी चालेल, नोकरी असेल तरी चालेल, काय आहे ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की कमवती लोक किती आहेत आणि घरातला खर्च किती आहे. आपण एकमेकांना ओळखत होतो कॉलेजपासून, आणि आपण 10 वर्ष ओळखल्यानंतर सगळं झाल्यानंतर आपण लग्न केलंय. पण मला असं उत्सुकता आहे की समजा तुझं अरेंज मॅरेज झालं असतं तर तू कुठले फायनान्शियल फॅक्टर्स बघितले असतेस, कारण तू एवढं फायनान्शियल प्लॅनिंग आणि ह्याच्यावर बोलतेस कायम. फायनान्शियल फॅक्टर्स मध्ये ना कुठेतरी एक ॲटिट्यूड पण ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करते मी. आता आपल्यामध्ये कसं, मी आधी CA झाले होते, जवळजवळ 2 वर्ष माझं आधी CA झालं तुझ्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी नोकरीला आधी लागले तुझ्या कंपॅरिझनमध्ये. आधी नोकरीला लागल्यामुळे पगार माझा जास्ती होता. तर जर अरेंज, आणि आय एम सो हॅपी की तू हे खूप आरामात ऍक्सेप्ट करू शकलास की माझी बायको माझ्यापेक्षा डे 1 पासून जास्ती पगार कमवते, आणि खरंच याबद्दल याचं ऑन कॅमेरा कौतुक करते. कारण अनेक नवरे असे असतील की ज्यांना कायम आवडतं की माझी बायको माझ्यापेक्षा एक स्टेप खालती असायला पाहिजे, तिचं कमाई जी काय असेल की तिने कमवलं पाहिजे पण माझ्यापेक्षा जास्ती नको. सो हा एक खूप मोठा फॅक्टर असेल की जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज, जर माझं अरेंज मॅरेज झालं असतं तर मी हा 100% प्रश्न विचारला असता की माझे एवढे पैसे घरात येणार आहेत आणि जर ते जास्ती असतील तुझ्यापेक्षा तर तुझी काय रिॲक्शन असेल. आय नो ह्याचं उत्तर तो तेव्हा, जर अरेंज मॅरेज असेल आणि खरंच त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तो हे म्हणेलच की हो मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते खरंच व्यवहारात आणणंही तेवढं गरजेचं आहे. जर हे तू विरुद्ध मी जर केली ना मेंटॅलिटी, तर तुला माझ्याबद्दल तू जळणारच. पण जर तू आणि मी ॲज अ फॅमिली, आपलं फॅमिली इन्कम येते रादर दॅन तुझं इन्कम आणि माझं इन्कम, तू जास्ती आणतोयस का मी जास्ती आणतोय डझंट मॅटर, आपण जास्ती आणतोय ॲज अ टीम. जो टीम जो मी मगासपासून शब्द वापरते तोच आहे. तो तुमच्यामध्ये जर ती जलन असेल तर मग ते नाही होऊ शकणार, ती कधीच नाही फॅक्टर बिल्ड होऊ शकणार. सो अरेंज मॅरेज करताना मी हे नक्की विचारलं असतं की जर माझं इन्कम जास्त असेल तर काय. नंबर 2, मला नाही वाटत हे किती जण विचारत असतील, पण 100% विचारलं पाहिजे की घरात आलेला पैसा कोण कसा खर्च करणार. फॉर एक्झाम्पल,
पूर्वीच्या काळी तर हे फार कॉमन होतं, आताही काही घरांमध्ये असेल, की बायकोनी नवऱ्यानी कमवलेला पैसा सगळा सासू सासऱ्यांच्या हातात द्यायचा. मग ते ठरवतात की घराचा खर्च कसा होणार, कशावरती होणार, काय होणार. हे चूक का वाईट मी म्हणत नाही, तुम्हाला ते चालणार आहे का नाही हे विचार केला पाहिजे. उद्या जर मी त्या मेंटॅलिटीत वाढलेलीच नसेल, मी हे कधीच बघितलं नाही की माझ्या आईवडिलांनी कमवलेले पैसे त्यांच्या सासू सासऱ्यांना दिलेले आहेत, तर माझं अपब्रिंगिंग जर तसं झालं नसेल तर मला हे डायजेस्ट करणं खूप अवघड जाईल, मला खूप जड जाईल की अरे कष्ट मी करते, कमवते मी, पैसा सगळा सासू सासऱ्यांना द्यायचा आणि उद्या जर मला काही आणायचं असेल तर मी माझं मन मारायचं, कारण त्यांना परवानगी नाहीये ते करायला. सो मी मिळवलेल्या पैशाचं नक्की काय घडणार आहे हे माझ्या मते विचारणं खूप महत्वाचं आहे. लेट्स से बायकोनी आणलेला पैसा आधी नवऱ्याला द्यायचा. एक्झॅक्टली. सासू सासरे जुन्या काळात असू शकेल, आजही होत असेल काही घरांमध्ये, वी नेव्हर नो. बट तू म्हणतो तसं लेट अस से घरचा नियम असेल की करत्या पुरुषांनी, नवरा फॉर दॅट मॅटर, त्याच्याकडे सगळा पैसा गेला पाहिजे, देन ही डिसाइड्स की काय झालं पाहिजे. मला नाही वाटत हे पण मला सहन झालं असतं, कारण परत तू माझ्यावर एखादं मत लादणं हे मला मान्य नाही. आपण दोघांनी डिस्कस करणं आणि त्या डिस्कशनमधनं तू मला पटवून दिलीस एखादी गोष्ट की रचना हे योग्य असेल आणि मला जर ते पटलं तर मी 100% ते ऍक्सेप्ट करेन. म्हणजे इथे मतांचा आदर करणं. करेक्ट, मतांचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींकडे मी काही गोष्टी असं बघितलेलं आहे की नवराच खर्च करणार आणि बायकोचा पैसा पूर्ण सेव्हिंगला जाणार. हा पण एक टीम एफर्ट असू शकतो, ह्याच्यात परत चूक बरोबर नाही. नवऱ्याला जर तेवढा विश्वास असेल बायकोवरती की किती सेव्हिंग करते, ती तो पैसा कुठेही उधळून पट्टी करणार नाही, तर सिम्पल बायफर्केशन होऊ शकतं ना की माझा पगार सगळा जाणार खर्चाला, तुझा पगार सगळा जाणार सेव्हिंग्ज मध्ये, आणि अशा पद्धतीने आपण घर चालवू शकतो. हा पण एक अप्रोच असू शकतो. माहिती असणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली, तिथे ट्रान्सपरन्सी असणं खूप गरजेचं आहे. अजून एक अप्रोच असं असू शकतो की घरातल्या ज्या काय मगाशी 50-30-20 जो रूल सांगितला मी, गरजा ज्या असतील त्या सगळ्या तुझ्या पैशाने जातील आणि मजा मौज जी काय असेल ती सगळी माझ्या पैशाने जाईल. पण तिथे परत मी तू असं नाही क्वेश्चन करायला पाहिजे की तुला जंगल सफारीला जायचंय, ह्याच्यासाठी मी नाही पैसे खर्च करणार आहे, हा फालतूपणा आहे, तसं नसलं पाहिजे. सो लग्नाच्या आधी या गोष्टी किती जण डिस्कस करतात त्याच्यावर मला प्रचंड मोठा डाऊट आहे. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी काय, तू त्या आवडीनिवडीनुसार खर्च कसा, आवडीनिवडीनुसार खर्च म्हणते मी. आवडीनिवडी सगळे विचारतात, तुला काय आवडतं, तुला कुकिंग आवडतं का, हे सगळेच विचारतात. पण तुला जंगल सफारी आवडते, ओके, जंगल सफारी कॅन बी एक्सपेन्सिव्ह. जर तुला आफ्रिकेतच जाऊन आफ्रिकेच्या जंगलांमधलेच जर तुला काही प्राणी बघायची जर तुझी हौस असेल तर ती परवडणार आहे का, हे खरंच ह्या गोष्टींबद्दल चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. कारण मी म्हणलं असं सुरुवातीला सगळं गोडगोडच वाटत असतं, जेव्हा तो एक इनिशियल हनीमून पिरियड आपण म्हणतो तो जेव्हा संपतो तेव्हा रियालिटी चेक बसतो आणि मग तिकडनं ताणतणावाला सुरुवात होते. जसं मी आता लग्नाच्या आधी काय गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजेत हे मी म्हणलं तसं, कारण फायनान्सचा चॅनल आहे आणि कारण मी डे 1 पासून शिक्षिका आहे म्हणल्यावर एक काहीतरी सल्ला देणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे माझी सवय आहे असं मी म्हणू शकते. अक्षय असा बघतो ॲज इफ हो रोज मी पण हे ऐकत असतो, कारण घरी काय सल्ला देते ते महत्वाचं आहे. ओके, सल्ला असाच मी म्हणेन की जेव्हा तुम्ही नवीन लग्न करता तेव्हा महिन्यातनं एकदा नुसत्या डेटवर जायच्याऐवजी एक फायनान्शियल डेटवर जात जा, जसं आपण करतो. एक कॉफी डेट असू शकते छान, म्हणजे जिकडं तुम्ही दोघंच असाल, कोणी डिस्टर्ब करायला नसेल. असं मी का म्हणते, कारण काही वेळा ना घरच्यांच्या मतांनी तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ शकता. एक जरी मोठी टीम असेल तरी एक छोटी टीम, त्याच्यात एक इनर टीम पण असते ज्याच्यात तुम्ही दोघं एक मोठा पार्ट असता त्याचा. सो त्याच्यात तुम्ही एकमेकांना ओळखलं, जसं स्वभाव ओळखणं जेवढं महत्वाचं आहे तसं फायनान्शियल हॅबिट्सही ओळखणं खूप महत्वाचं आहे. आम्ही डे 1 पासून ही शिस्त पाळली की इन्शुरन्स दोघांचा असलाच पाहिजे आणि त्याचे प्रीमियम्स वेळेत गेलेच पाहिजेत. दोघांचं PPF अकाउंट असलंच पाहिजे, त्याचं 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन जे काय असतं मॅक्सिमम तुम्ही करू शकता ते दरवर्षी हे गेलंच पाहिजे. हे आम्ही दोघांनी डिसिप्लिन पाळली. मगाशी म्हणलं असं इन्शुरन्समध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स नसता, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोघांचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठली ड्यू डेट न चुकवता ते पैसे वेळेत भरत गेलोच पाहिजे, हे आपण डे 1 पासून पाळलं. त्याच्यानंतर आपण काही जे मोठे खर्च करायचे असतील ते कधीच असं नाही केलं की अमेरिकेला जायचंय का, चला जाऊन येऊ. सो ह्याचं पण एक छोटंसं उदाहरण सांगते सगळ्यांना. लग्नाच्या आधीपर्यंत मी एकही इंटरनॅशनल ट्रिप केली नव्हती. लग्न झाल्यानंतर माझी खूप इच्छा होती की भारताबाहेर आपण जायला पाहिजे
आणि आम्ही हे बसून डिस्कस केलं होतं की हो माझी इच्छा आहे की आपण बाहेर जायला पाहिजे. सो आम्ही पहिले 2 वर्ष सेव्ह केलं त्याच्यासाठी की आपण ठीक आहे जायचं आहे ना, बिझनेस क्लास तर आता परवडणार नाही आपल्याला, पण इकॉनॉमी क्लासने जाऊ, पण आपण नक्की जाऊयात. आणि आम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यापासून आम्ही थोडे 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 पैसे बाजूला काढायला लागलो. आणि जवळजवळ किती लग्नाच्या नंतर 1-2 वर्षांच्या आसपास आपण साधारण आम्ही अमेरिकेला गेलो. आणि तो परत जो आनंद असतो ना की आपण प्लॅन केलं आणि आपण जाऊ शकलो, हे खूप महत्वाचं ठरतं. आणि परत काही लोन न काढता किंवा आई वडिलांकडून एक्झॅक्टली, आई वडिलांकडनं एकही रुपये न घेता लोन, पर्सनल लोन काढण्याचं तर मूर्खपण आपण दोघं मायामध्ये करूच नाही शकत. किंवा फॉर दॅट मॅटर ही तेव्हाची स्वप्न होती. आजची स्वप्न अशी होती की गेल्याच वर्षीची गोष्ट मी सांगते की आपण जसे हळूहळू कमवत जातो, थोडे इन्कम लेवल्स वाढत जातात, काही वेळेला काही आशा आकांक्षा पण वाढतात. जसं मी म्हणलं की लग्न झाल्यानंतर कधी भारताबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं, तसंच कधी बिझनेस क्लासनी गेलो नव्हतो, आपण दोघंही गेलो नव्हतो. आणि ते एक असतं ना की रील्समध्ये बघतो आपण, स्टोरीजमध्ये बघतो की असं असतो का विमानाचा बिझनेस क्लास, भारी आहे, करायला पाहिजे. पण परत तेच की तेव्हा जर मी तो 10 वर्षांपूर्वी जर मी हा तुझ्यापाशी हट्ट केला असता की जायचं तर बिझनेस क्लासेस ना, तू बघून घे तुला काय करायचंय, तर मग दिस इज नॉट अ गुड डील. हे चांगलं सहजीवन नाही. मग मी थांबले, वाट बघितली, तूही थांबलास, वाट बघितलीस. आणि जेव्हा आपण दोघांनी एक आपले फायनान्सेस जेव्हा मांडले, कागदावर नाही म्हणता येणार, एक्सेलवर, ते जेव्हा टॅलीत जेव्हा मांडले आणि आपल्याला कळालं की हो कदाचित आपण एकदा नका विना आपण हा एक्सपिरियन्स नक्की घेऊ शकतो. अजून एवढा माज नाही करू शकत आहे की प्रत्येकाला जाणार तर बिझनेस क्लासनी, पण हा एक्सपिरियन्स जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा दोघांनी डिस्कस केलं आपण हे अफोर्ड करू शकतो आणि मग हा एक्सपिरियन्स घेतला. आय थिंक हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. सो मी म्हटलं असं एकत्र डिसिजन्स घ्या, एकत्र डिस्कस करा. मतभेद असू शकतात पण ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा एक एक जे एक्सपिरियन्सेस अचीव्ह करण्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ते खूप काही वेगळंच असतं. खरं आहे. सो सगळ्यांना हे सांगणं आहे की तिने आत्ता जे सांगितलंय ते लक्षात ठेवा आणि नातं टिकवण्यासाठी एकमेकांचे फायनान्सेस दर महिन्याला एकमेकांना सांगा. त्यांनी तुम्हालाच लक्षात येईल की अरे या महिन्यात आपण किती खर्च केला आणि किती सेव्ह केलं. सो हे खूप महत्त्वाचा पॉईंट आता तिने सांगितलाय. आणि मी अजून एक ऍड करते की एक आमची एक्सेल शीट आहे ज्याच्यात आम्ही पासवर्ड लिहून ठेवलेले आहेत. करेक्ट. हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण देव न करो कोणावर काही वेळ येऊ, पण अनफॉर्च्युनेटली आली तर असं नको की मला माहितीच नाहीये काय कोणात किती अकाउंट्स आहेत, काय ह्याचे आणि माझे ह्याचे बँक अकाउंट कुठे आहेत, सोनं नाणं कुठं आहे, बाकी पैसा लत्ता अडका काय कुठे, काहीच माहित नाहीये. आजकाल अकाउंट आहे माहिती असूनही फक्त उपयोग नाही, पण मला ते ऍक्सेसही करता आलं पाहिजे. सो आम्ही एक एक्सेल शीट बनवलेली आहे परत आमच्या दोघांमध्ये. कारण मी म्हणजे जसं आपण म्हणतो ना लाईफ कम्स टू अ सर्कल, तसं जिकडनं इंटरव्ह्यू नाही, जिकडनं गप्पा सुरू केल्या तिकडेच मी परत येते की तू विचारलं होतं की नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय. मी प्रेमाच्या वरतीही पण विश्वास मांडले होते. तोच विश्वास परत इथे येतो की माझं तुझ्यावर ढिगभर प्रेम आहे रे, पण माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, तर काहीच उरत नाही त्याचं मग फायनली. सो आज मला तुझ्यावर विश्वास आहे की आपण एकमेकांना पासवर्ड शेअर केलेले आहेत, आपल्याला एकमेकांबद्दल किती पैसा आहे, कोणाकडे काय आहे, कोणाच्या नावावर काय काय आहे हे सगळं माहिती आहे आणि आपण खूप कॉन्फिडेंटली एकमेकांना हे शेअर करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. हा विश्वास डेव्हलप करायचा प्रयत्न करा. विश्वास डे 1 पासून होत नसतो. जरी आमचं लव्ह मॅरेज होतं तरी पण डे 1 पासून हा विश्वास असेलच मला माहित नाही, पण आज एवढं आपला एक जवळजवळ 12-13 वर्षांचा सहजीवन सहवास आहे त्याच्यात. आणि आता बिझनेसही एकत्र करतोय. गेली 2 वर्ष आणि चांगल्या पद्धतीने करतोय. परत ह्याच्याबद्दल एक छोटासा पॉइंट ऍड करीन मी की कसं आपण कारण दोघंही जर एकाच ठिकाणी उड्या मारायला लागलो की रिसर्च ना मी पण करणार तू पण करणार, मग इथं परत कुठे ना कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येऊ शकतो. आम्ही आमच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज खूप चांगल्या पद्धतीने वाटून घेतल्यात. त्याच्या कामात मी ढवळाढवळ करत नाही, माझ्या कामात तो ढवळाढवळ करत नाही. एवढ्या स्ट्रिक्टली जरी डिस्टिंग्विश केल्या असतील तरी एक 10% ठिकाणी कुठे ना कुठेतरी ते कोइन्साइड होतात. भांडणाला वाव येतो आणि भांडायला हरकत नाही, काही हरकत नाही. आम्ही पण भांडतो डेफिनेटली, पण कुठंतरी ते एक मॅच्युअर रिलेशनशिप असेल तर तुम्ही ते ओव्हरकम करता की ठीक आहे, मान्य आहे हा मतभेद आहे, आपण ह्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढून पुढे निघूयात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक बिझनेस म्हणा, सहजीवन म्हणा, आपलं लाईफ म्हणा, टचवूड आपण आतापर्यंत चांगलं करतोय आणि आय होप आपण तसंच पुढे करत राहू. वा, खूप चांगल्या गप्पा झाल्या. सो जे लग्न करू पाहतायत त्यांना खूप मोलाचे सल्ले आज रचनाने दिले आणि अक्षयने दिले. हो, सो दोघांनी दिले. सो आय होप की या
गप्पांचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकाल. आणि जेव्हा केव्हा लग्न करायचं ठरवाल तेव्हा जे जे प्रश्न आज विचारलेले आहेत आम्ही त्यातला discuss केले. एखादा तरी विचारा. एखादा तरी विचारा. एक्झॅक्टली. ऑल द बेस्ट.